इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असताना जगाच्या पाठीवर सगळ्यात सुरक्षित देश कुठला आहे तर भारत आहे. आखाती देशामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचं काम सर्वात आधी भारताकडनं झालंय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. जगातल्या प्रत्येक देशाला युद्धाच्या झळा बसल्या, परंतु सगळ्यात सुरक्षित भूमी कुठली असेल या पृथ्वी तलावरती तर ती भारत देश आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे ते शक्य झालंय. याचा विसर संजय राऊतांना पडलाय. संजय राऊत उभाटा गटामध्ये तुम्ही सुरक्षित नाही. हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरक्षित हातामध्ये आहे आणि आपल्याला कितीही युद्ध झाले तर घाबरायचं गरज नाही. संजय राऊत तुम्ही घाबरलं पाहिजे कारण तुमचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. तुम्ही घाबरलं पाहिजे कारण तुम्ही गुलाम झालेले आहात. गुलामांनी घाबरायचं असतं, योद्ध्यांनी आणि वीरांनी कधी घाबरायचं नसतं. हा देश योद्ध्यांचा, वीरांचा आणि सामर्थ्यशाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातला आहे. सरकारला राहुल गांधींची भीती वाटण्याचं काही कारण नाही. राहुल गांधींची भीती उभाटा गटाला आहे. कारण राहुल गांधींना घाबरून तुम्ही हिंदुत्ववाद सोडला. राहुल गांधींना घाबरून तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. राहुल गांधींना घाबरून संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी गुडघे टेकलेले आहेत. सरकार राहुल गांधींना घाबरत नाहीत कारण राहुल गांधींच्या पाठीशी जनता कधीही नव्हती. राहुल गांधी सातत्यानं कॉमेडी सर्कस करण्याचं काम करतायत. कॉमेडीच्या पलीकडे राहुल गांधींना काही येत नाही. त्यामुळे राहुल गांधींचं भाषण कसे असो, राहुल गांधीकडे काहीतरी गुप्तचर विभागाची माहिती आहे असा दावा संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, राहुल गांधींकडे फक्त कॉमेडी करण्याची माहिती आहे. त्यामुळे देशातला कॉमेडी किंग म्हणून राहुल गांधींकडे बघितलं जातंय आणि राहुल गांधींना घाबरत असेल तर सरकार घाबरत नाही. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, उभाटा गट हे राहुल गांधींना घाबरतं म्हणून त्यांच्यासमोर गुडघे टेकण्याचं काम उभाटा गटानं केलेलं आहे. शांततेचा अधिकार शंडांना नसतो तर शौर्यशाली आणि सामर्थ्यवान लोकांना असतो. याचा विसर संजय राऊत यांना पडला असेल कारण गेल्या काही दिवसांपासून गुलामगिरी करायची सवय लागल्यामुळे संजय राऊत हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश गौरवशाली, वैभवशाली आणि सामर्थ्यशाली झालाय. शंड कोण आहे याचा निकाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं दिला आणि तुम्हाला शंड ठरवण्याचं काम जनतेनं केलं. विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाराष्ट्रामध्ये शंड कोण आहे आणि सामर्थ्यशाली कोण आहे याचा निकाल दिला आणि भारतीय जनता पार्टी महायुती ही गौरवशाली म्हणून विजयी झाली आणि शंड म्हणून तुमचा पराभव इथल्या जनतेनं केलाय. त्यामुळे शंडांची भाषा तुम्हाला करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही स्वतः गुलाम झालेले आहात. गुलामांना बोलण्याचा अधिकार नसतो आणि शंडपणा आणि सामर्थ्यशाली कोण आहे हे सांगण्याचा देखील अधिकार नसतो. जनतेनं तुम्हाला शंड ठरवलेलं आहे. अजित पवारांच्या अपघाता प्रकरणात सीआयडीच्या मार्फत चौकशी केली जाते. व्हीएसआर कंपनी असेल किंवा त्यांचा मालक, कुणालाही पाठीशी घालण्याचं काहीही कारण नाही. सखोलपणे चौकशी करून यामध्ये जो कुणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणार. संजय राऊत, प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करणं बंद करा. सरकारच्या चौकशीमधनं व्हीएसआर कंपनी असेल किंवा त्यांचा मालक असेल त्याच्यावर निश्चितपणे दोषी असेल तर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. तुमच्याकडे काही पुरावे, तुमच्याकडे काही तथ्य असतील तर निश्चितपणे तपास यंत्रणाला दिले पाहिजे आणि सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी काय करावं याचा सल्ला संजय राऊत यांनी देण्याची गरज नाही. सुनेत्राताई पवार यांच्याकडे सतत विवेक बुद्धी आहे. त्या विवेक बुद्धीनुसार त्या निश्चितपणे योग्य तो निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.